पहिल्याच बॉल वरती इथे महत्वाचा विकेट. फलंदाज इथे बाद. निराश असेल फलंदाज. करण इथे बाद झालाय. शून्यावरती बाद. स्वतःवरती निराश असेल. एक महत्वाच्या सामन्यामध्ये एक दमदार कामगिरी करू शकला नाहीये. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज अरविंदने चांगला कमबॅक केला. अ 358 ग्रुप दिवा शिवरंद प्रशांत संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते. पहिला फलंदाज बाद झालाय. करण बाद झाला आणि त्याची जागा घेतली आहे. अमोल पाटील नंबर 3 वरती येतोय. यावेळी जाऊ दिला चेंडू. निर्धाव चेंडू असणार आहे. कोणती धाव मात्र मिळत नाहीये. सेकंड डबल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मागचा मॅच प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळाला आणि हा मॅच देखील तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे. यावेळेस फ्लिक केलाय आणि चेंडू वाढवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून अमोल पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. अप्रतिम स्ट्रोक. अरविंद पहिला चेंडू विकेट. त्यानंतर डॉट बॉल आणि इथे षटकाराने सुरुवात केली. यावेळी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू. कोणतीच धाव मात्र मिळत नाहीये. नक्कीच इकडे मैदानाच्या आतमध्ये एक षटकार जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर ते निर्धाव चेंडू. अरविंदने कमाल केली आहे. खरं तर कमबॅक केलंय. यावेळी स्टॅन्सचा वापर केलाय आणि स्ट्रेट फटका उडवलाय. चेंडू फाटवलाय. आउट ऑफ द फ्रॅग. अमोल पाटीलच्या बॅट मधून अजून एक येतोय षटकार. चेंडू पाठवलाय. कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय इथे षटकार.
अमोल पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. काय बॅटिंग करले. पहिलं षटक देखील इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या 1-18. ऑन स्ट्राईक योगेश पाटील पाहायला मिळतात. पहिलं षटक अमोल पाटील लगातार 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि नक्कीच हे षटक दुसरं षटक सोहम घेऊन आलाय. सोमला कमबॅक करावं लागेल कारण पहिलं पॉवर प्लेमध्ये एक चांगल्या धावसंख्या अपोजिशन टीमने जमवल्या. याचाच पुरेपूर वापर करावा लागेल बॅटलला कारण बॅटल इन सेट झालेत फॉर्ममध्ये आहेत. यावेळेस खूपच बाहेर पंच अमित चळके साहेब स्वतः आयोजक आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल देत आहेत. अव्वांतर धाव. स्टेट अंपायर अमित चळके साहेब, ऑड अंपायर मंगेश जाधव साहेब. नेक्स्ट बॉल. यावेळेस ब्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला. एक सिंगल धाव डबल धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? नाही. अमोलला माहिती आहे काही घाई करण्याची गरज नाही आहे कारण पूर्णपणे अमोल पाटील सेट आहे, योगेश पाटील सेट आहे. याचा पुरेपूर वापर आणि नक्कीच शिवानंद प्रतिष्ठान या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस ब्लॉक होल चेंडू होता. चांगली लेंथ होती खरं तर. एकच धाव मिळतीये आणि जकडून ठेवलाय खरं तर सोम याने. चांगली या चेंडूला क्रिकेटमध्ये विशेष असं महत्त्व दिलं जातं. अशाच प्रकारची घणागाथी गोलंदाजी इथे तुम्हाला करावी लागेल या मॅचमध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आपण बघतोय. बॅटिंग करत असताना शिवानंद प्रतिष्ठान संघ पाहायला मिळतोय तर गोलंदाजी करत असताना AB फॅन क्लब दिवा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस स्ट्रेट फटका आणि चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे आणि इथे क्षेत्ररक्षकाने मुवमेंट चेंज केली नाही आहे. फायनल डिसिजन आपल्यापर्यंत येईल. यस, इथे विकेट आणि म्हणजेच फलंदाज इथे बाद होतोय योगेश पाटील. नक्कीच योगेश कमाल करू शकला नाही आहे. मॅचमध्ये इम्पॉर्टंट मॅच होता. इथे आउट फलंदाज बाद होतोय योगेश पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिमांशू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वरती ऑन स्ट्राईक हिमांशू मात्रे. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न. पंच इथं बोलतायत की हा व्हाईट बॉल
अव्वांतर धाव मिळणार आहे. यावेळी लॉंग ऑफला टेकण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असणार आहेत. ओहो, ही लेन चांगली होती. बेटर लेंथ आहे. चांगली गोलंदाजी करत असताना ऑन स्ट्राईक हिमांशू मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट. याही वेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू आणि इथे षटक देखील संपलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2-24 वरती स्थिर आहे. अमोल बघितलं तर वैयक्तिक 19 या धावांवरती खेळतोय. तो हिमांशू मात्रे 2 या धावांवरती खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आशिष पाहायला मिळेल. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 12 चेंडूवरती आता बघितलं तर 2 विकेट गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 24 पाहायला मिळते. आशिष इथे तयार आहे. ऑन स्ट्राईक आत्ता मात्र असणार आहे अमोल पाटील, ज्या खेळाडूनं त्याच्या स्पेलमधले 3 षटकार ठोकलेत. असा फलंदाज ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती फसवलं आणि एक महत्वाचा विकेट. अमोल पाटील बॅक टू द डग आउट. आउट इज गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विराज मुंडे नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तिसरे षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती आशिषने कमबॅक केले आपल्या संघाच्या विजयासाठी. आणि ही लढत चालली आपल्या या स्पर्धेतला चॅम्पियन बनण्यासाठी. आजच्या दिवसातून आपण एक संघ निवडणार आहोत. ओपन आज स्पर्धा आहे. उद्या एक गाव ग्रामीण क्रिकेट उद्या पाहायला मिळेल. आज ओपन गेट खेळताना पाहायला मिळतोय. एक चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला आहे. होत असताना आशिष बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती विकेट. या टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली पाहायला मिळाली. विराटला मात्र चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. हॅलो.
नक्कीच इथे गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते आशिषाची. चांगला कमबॅक केला. एक महत्त्वाचा विकेट म्हणजेच अमोल पाटील ज्याने सुंदर अशा प्रकारची बॅटिंग केली होती तो एक महत्त्वाचा विकेट त्यांनी घेतलेला आहे. आता मात्र सध्या बॅटर शांत पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक हिमांशू मात्रे पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडवरती विराज मुंडे. नेक्स्ट बॉल अजितचा. ओ हो हो काय गोलंदाजी करतोय. शांत शांत उभं ठेवतोय. अगदी पायामध्ये बेड्या टाकल्या आणि निश्चित इथे षटक देखील संपलाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3-26 वरती पाहायला मिळते. विराज 1 या धावांवरती खेळतोय तर हिमांशू मात्रे 2 या धावांवरती खेळतोय. नवीन बॅटल आहेत. अजून सेट मैदानाच्या आतमध्ये झालेले नाही आहेत परंतु येणारं षटक हे 4थं षटक असणार आहे. म्हणजे डेथ ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारणं तितकंच महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. बघूया 4थं षटकवरती गोलंदाज कोण असेल. मैदानाच्या आतमध्ये टीम मिटिंग घेतली गेली आहे. कशा प्रकारे येणाऱ्या 6 चेंडूंवरती स्ट्रॅटेजी असायला हवे याचं एक प्लॅनिंग झालं असेल. आणि त्यानंतर एक 9व्या उभीतीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवत असताना जे तुम्ही प्रिपरेशन करताना ते एक्झॅक्ट एक्झिक्यूट होणं तितकंच महत्त्वाचं असताना. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दीपक पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक विराज मुंडे. ओ हो हो पहिलाच बॉल आणि स्वागत केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये येतोय षटकार. अंपायरचा इशारा आहे. हा चेंडू नो असणार आहे. म्हणजे येणारा चेंडू बॅट्समन विराज मुंडे साठी असेल फ्री हिट. आणि त्या फ्री हिट वरती अजून एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल. नक्कीच ज्या प्रकारे आशिषने गोलंदाजी केली होती ना तशाच प्रकारची गोलंदाजी दीपकला करणं तितकंच महत्त्वाचं होतं. एक जगडून ठेवलं होतं अपोजिशन टीमच्या बॅटलला परंतु दीपक याने जो प्रेशर बनला होता तो रिलीज केला पहिल्या चेंडूवरती. येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे आणि त्याच्यावरती मुंडे आपल्याला मोठा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळेल. 30 षटक फेकलं होतं आशिषने. फक्त 2च धावा दिल्या होत्या. एक विकेट घेतली होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. परंतु डेथ ओव्हर आहे त्याच्यावरती मोठे प्रहार पाहायला मिळेल. येणारा चेंडू बॅट्समन विराज मुंडे असेल फ्री हिट. ओ हो हो काय जबाब दिलाय. फ्री हिट वरती पुन्हा एकदा स्वागत केलंय. स्ट्रेट फटका उडवलाय. 6 धावांसाठी स्ट्रोक. विराजच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक. षटकार. यानंतर होणारा सामना लगेचच आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. एका बाजूला असेल रामेश्वर प्रतिष्ठान त्रिंबक संघ तर दुसऱ्या बाजूला असेल वीर मराठा दिवा संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल फर्स्ट इनिंग नंतर आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फॉलोवरती दीपक याने चांगले क्षेत्ररक्षण केलं. 9 चेंडू पाहायला मिळाले त्यावरती 2 षटकार लगातार. नक्कीच विराज मुंडे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि डेथ ओव्हर मध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या स्कोर कार्ड बघितलं ना तर 3 विकेट घेतल्यात आणि संघाची धावसंख्या 39 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. इथे षटकार. काय बॅटिंग करतोय हवेचा वेगानेची. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. काय बॅटिंग करतोय या ठिकाणी विराज मुंडे. त्याच्या बॅट मधून या
आतापर्यंत आपण बघितलं ना तर 3 षटकार पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा प्रकारचा स्ट्रोक. नेक्स्ट बॉल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगलचा दुसऱ्या प्रयत्न आहे का, आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. आणि हिमांशू याला इथे विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते रनआउटच्या स्वरूपात. हिमांशू मात्र इथे बॅक टू द डग आउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 49. 4 विकेट मात्र गेलेल्या आहेत. दीपकच्या स्पेल मधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. नवीन फलंदाज नंबर 6 वरती मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे अप्रतिम झेल मात्र टिपला जातोय आणि फलंदाज इथे बाद होतोय. प्रयत्न चाललाय परंतु चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली होती. एक चेंडू अजूनही बाकी असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नंबर 7 वरती सौरभ म्हात्रे. विराज मुंडे काय बॅटिंग केली अप्रतिम अशा प्रकारची. आपल्या टीमला एक चांगलं स्कोर कार्ड उभारून दिलंय आणि नक्कीच एक फायटिंग, मी म्हणेन हा एक फायटिंग स्कोर आहे. याच्यावरती तुम्ही डिफेन्स करू शकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचा एक चेंडू. ओ हो, काय फटका खेळलाय. कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू फाटवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. डीजे इनिंग संपली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 52 आणि 53 धावांचं टार्गेट असणार आहे. बघूया हे टार्गेट कंप्लीट करतील का. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण वळणार आहोत. लगेच दोन्ही टीमने विनंती असेल की आपण टॉस साठी या. रामेश्वर प्रतिष्ठान त्रिंबक संघ टॉस साठी या. वीर मराठा दिवा संघ, वीर मराठा दिवा संघ आपण टॉस साठी या.
चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅटल आपले तयार ठेवा. नक्कीच सामना चालू होईल. त्या दरम्यान आपण टॉस कडे वळतोय. मी सुरेश जाधव साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभास सेट टॉस करायचा आहे. टॉस कडे जातोय. त्रिंबक संघाचं कॉलिंग असणार आहे. कॉलिंग असेल दिवा संघाचं. हेड इज अ कॉल दॅट इज हेड. टॉस जिंकलाय निर्णय काय असेल. ठीक आहे, या ठिकाणी टॉस जिंकलाय त्रिंबक संघाने. थोड्या वेळामध्ये आपल्याला निर्णय येईल. वळतो मॅच कडे. इम्पॉर्टंट मॅच आहे. नमस्कार मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये खूपच बाहेर वाईट बॉल. यावेळेस स्टॅन्सचा वापर करत असताना अक्रॉस झाला आणि चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. दीपक यांच्या बॅट मधून अप्रतिम अशा प्रकारचा स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. यावेळी आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव मिळणार आहे. सिंगल सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक आता मात्र असणार आहे विशाल. विशालला स्वतःच विशाल असं रूप दाखवावं लागेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि चेंडूवरती क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय. चेंडू वन बाउंड सीमारेषे बाहेर. चौकार. नक्की चौकार नेलाय. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न.
फाईन लेग मध्ये पाठवलाय चेंडू, वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. विशाल विशाल याच्या बॅटमधून ओहो पुन्हा एकदा तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय. काही गरज नसताना अतिघाई संकटात नाही अशा प्रकारचं स्वरूप सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. काही गरज नसताना, कारण विशाल पूर्णपणे सेट होता आणि विशाल इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या 1 बाद 15 वरती स्थिर आहे. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. योग्य हे प्लॅनिंग हे टार्गेट इथे कंप्लीट करतील का? प्रयत्न जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या हाताळण्यासाठी गोलंदाज सौरभ म्हात्रे. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ म्हात्रे पाहायला मिळतोय. राईट एम राऊंड द विकेट. ऑन स्ट्राईक आशिष पाहायला मिळतो. ज्या गोलंदाजाने फक्त 2 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेतली होती, तो फलंदाज ॲज अ ऑलराऊंडर म्हणून काम करताना आशिष इथे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निर्धाव, कोणती धाव मात्र येत नाहीये, परंतु 53 धावांचं टार्गेट आहे, कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी प्रयत्न चाललेत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल सौरभ याचा. यावेळी लेन्थ चांगली होती. नक्कीच काय ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतोय हा गोलंदाज सौरभ म्हात्रे. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 53 धावांचं टार्गेट वरती रोखायचं अपोजिशन टीमला आणि तशाच प्रकारे प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या क्षेत्ररक्षण करताना शिवानंद प्रतिष्ठान संघ पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करताना एबी फॅन्स क्लब दिवा संघ पाहायला मिळतोय. याही वेळेस टप्पा काढला, थोडासा बाहेर चेंडू काढला. पंच सांगतात की यावेळेस खूपच बाहेर आहे, म्हणजेच वाईट बॉल. एक अव्वांतर धाव आपल्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. संघटित धाव संख्या सध्या 1 बाद 16 वरती. दीपक 5 वरती खेळतोय. त्या आशिषने अजूनही आपलं खातं खोललेलं नाही आहे. यावेळेस हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल मिळते. चेंडू थोडासा फंबल झाला, एकच धाव मिळणार आहे. परंतु जर आपण बघितलं एबी फॅन्स क्लब दिवा संघाला हा मॅच जिंकायचा असेल ना, तर एकाच दुसरा मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. कारण बघितलं तर दुसरं षटक चालू आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 बाद 17 वरती स्थिर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवलेलं आहे. 15 चेंडू. हा देखील चेंडू चांगला होता.
14 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चाललाय आणि प्रयत्न करत राहा. यावेळेस एक सोफा झेल पकडला जातोय आणि फलंदाज इथे बाद होतोय. दीपक इथे बाद झाला. नक्की दीपक निराश असेल. अक्षत रिप्ले मध्ये बघू शकता हलक्या बॅटने फ्लिक केला चेंडू आणि चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. एक सोपा झेल मात्र घेतला. नो सेलिब्रेशन. कारण माहिती आहे मॅच आपल्या कंट्रोलमध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नंबर 4 वरती सोहम. आता बॅटल असेल सोहम आणि आशिष. सौरभ मात्रेच्या स्पेल मधला शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे आणि शेवटच्या एक चेंडूवरती नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक सोहम पाहायला मिळेल. शॉट मिड ऑनला चेंडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने इथे 2 षटकं देखील संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 2 बाद 19 वरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज असणार आहे. 34. म्हणजे तुम्हाला 17च्या सरासरीनं जावं लागेल. कशा प्रकारे प्लॅनिंग असणार आहे. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कोण असेल. नंबर 3 वरती बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग ट्रॅक वरती हरीश माने. ऑन स्ट्राईक आशिष पाहायला मिळतोय. आशिषच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे कारण 3 चेंडू फेस केलेत. फक्त एकच धाव जमवले. यावेळेस बॅटचं साऊंड ऐकायला येतोय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम स्ट्रोक आशिषच्या बॅट मधून. या 6 धावा इनक असेल. मॅचचा मुवमेंट बदलला या काढून. जो मुवमेंट पाहिजे होता तो मुवमेंट मिळालाय या संघाला. इथून कमबॅक करेल का. इथून आशिष आपल्या टीमला विजयापर्यंत नेऊ शकेल का. अनेक प्रश्नचिन्ह आपल्या समोर उपस्थित आहेत. बघूया थोड्याच वेळामध्ये याचं उत्तर देखील आपल्याला मिळणार आहे. परंतु गोलंदाज माने कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. यावेळेस टप्पा पहिल्यानंतर चेंडू जज झाला नाहीये आशिषला. निर्धाव चेंडू येतोय. कोणती धाव मात्र मिळत नाहीये. ओहो हो याही वेळेस निर्धाव चेंडू डॉट बॉल. लगातार 2 चेंडू डॉट. मोठा स्ट्रोक जरूर केला त्यानंतर हे 2 चेंडू डॉट. नक्कीच मोमेंटम चेंज करतायत. यावेळी एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावने स्ट्राईक रोटेशन होते. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला सोहम पाहायला मिळेल. संघाची धाव संख्या एका धावेने 2 बाद 26 वरती पाहायला मिळते. यावेळेस टायमिंग अँड प्लेसमेंट लाजवाब. चेंडू फाटवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर.
सोहम याच्या बॅट मधून येतोय इथे षटकार, 6 धावा. अडकी 7 आपण स्कोर बोर्ड वरती धाव संख्या 32. सोहमने कमबॅक केलं एक षटकाराने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मानेचा असेल. यावेळेस बाउन्सर करण्याचा प्रयत्न, हलक्या बॅटने पुल केलाय. एक सिंगलच धाव मिळते. सिंगल धाब्याने इथे 3 षटकं देखील संपलेल्या आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघटित धाव संख्या 33. येणारे 6 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज असणार आहे विजयासाठी. म्हणजे षटकार आणि चौकार तुम्हाला मारावे लागतील तरच तुम्ही विजयावर जाऊ शकता. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये मीटिंग होईल. 6 चेंडू 20 धावा. टार्गेट, आव्हान मोठं आहे. पूर्ण करायचं आहे आपल्या संघाच्या विजयासाठी. आपल्या हाताने, आपल्या कर्तृत्वानं आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची ही संधी आहे आणि संधी तर तुम्हाला सोनं करावं लागेल. बॅटल असतील आशिष आणि सोहम. पूर्णपणे सेट झालंय. कदाचित या दोन्ही बॅटलचा आपल्या टीमसाठी उपयोग होईल का? तर दुसऱ्या बाजूला नंबर 4 वरती गोलंदाज कोण असेल हे पाहणं देखील तितकंच महत्व असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विराज मुंडे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फलन बॅटिंग करत असताना 20 धावा त्याने जमवल्या होत्या. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून आपल्या टीम मध्ये काम करत असताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फॉर्म इन फॉर्म मध्ये दिसला. कारण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून आपल्याला 3 षटकार म्हणजे टोटल 20 धावा त्याने जमवल्या होत्या आणि आज गोलंदाज म्हणून 6 चेंडू आणि 20 धावांवरतीच रोखायचं आहे. बघा त्याच्याच 20 धावा आहेत. म्हणजेच एक बघूया कशा प्रकारे सामना असणार आहे. 6 चेंडू 20 धावा. ऑन स्ट्राईक सोहम. यावेळी आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आहे. थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला परंतु 2च धावा मिळणार आहेत. 2 धावेने धाव फलक पुढे सरकताना. येणारे 5 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असताना ऑन स्ट्राईक सोहम पाहायला मिळतोय. सोहमच्या बॅट मधून एक षटकार जरूर पाहायला मिळाला आहे आणि तशाच प्रकारचा स्ट्रोक येणं तितकाच महत्वाचा असेल. ओहो हो, यावेळेस साऊंड ऐकायला येते. चेंडू फाटवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सोमच्या बॅट मधून येतोय सिक्सर. थँक्यू डिझे, थँक्यू डिझे. ऐकणारे 4 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असणार आहे. विराजला कमबॅक करावं लागेल तर दुसऱ्या बाजूला सोहम आपल्या टीमला खुश करतोय आणि एक संधी दिली की टीम फॉर्म खेळाडू आहे. 4 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. संघटित धाव संख्या 41 स्कोर कार्ड वरती. ओहो हो, इथे क्लीन बोर्ड महत्वाच्या सामन्यामध्ये हा विकेट. सोम निराश असेल सोम. कारण महत्वाचा मॅच होता. मॅच फिनिश करू शकला असता परंतु इथे विकेट स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला होता परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज विराज मुंडे याने इथे कमबॅक केला. जो मुवमेंट पाहिजे होता तो मुवमेंट इथे आपल्या संघाला मिळवून दिलाय. कमबॅक केलाय. नवीन फलंदाज कोण असेल? येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण असेल?
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 वरती साहिल पाहायला मिळतोय. नक्की सोम निराश असणार आहे कारण महत्त्वाच्या सामन्यामध्ये चेंज केला होता, षटकाराने मोमेंट चेंज केला होता, परंतु विराज मुंडेने तितकाच कमबॅक केलाय. काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे फलंदाज बाद होतोय. अजून एक विकेट. विराज मुंडे याने कमबॅक केलाय. येणारे 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. अजून देखील तुम्ही सामना जिंकू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. टप्पा काढल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसली होती. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपलाय आणि फलंदाज साहिलचा खेळ संपलाय. रिव्ह्यू दाखवतो ना, व्हॉइस थांबतो की नाही? व्हॉइस ब्रेक होतो, थांबवता की रिव्ह्यू दाखवतो ना? नाही चालूच असतो ना व्हॉइस. फक्त गाणी लावले होते, कॉपीराइट येईल म्हणून. कोण गेला नवीन बॅटर? नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये नंबर 6 वरती आशिष येतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धाब्यांची गरज आहे. विराज मुंडे हॅट्रिकची संधी. एक महत्वाच्या मॅच मध्ये पहिला चेंडू 2, त्यानंतर षटकार मारला होता सोहम याने. तिथे कुठेतरी चेंज, मोमेंट चेंज झाला होता. त्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट. येणारा चेंडू हॅट्रिक साठी ऑन विराज मुंडे. राईट ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. ओहो, काय गोलंदाजी करतोय. टप्पा कळल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसली पाहायला मिळते. जगडून ठेवलंय फलंदाजांना आशिष. 1 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असताना नक्कीच विजयाचा पाठ हे 358 ग्रुप दिवा शिवानंद प्रशांत संघाकडे जरा सरंबला पाहायला मिळत आहे. कमबॅक नक्कीच केला. 1 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. आणि या चेंडू वरती इथे शिवानंद प्रतिष्ठान संघ विजय होतोय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. एबी फॅन्स क्लब दिवा संघ आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे देखील आयोजकांच्या वतीनं विशेष आभार. यानंतरचे सर्व सामने हे 2 षटकांचे खेळ जातील. हे सर्व विजयी संघाने आपण नोंद घ्यायची आहे. लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. निर्णय काय घेतला? हॅलो, चला यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील. लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. वीरमाळा दिवा संघ, त्रिंबक संघ आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. चला वीरमाळा दिवा संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना विनंती असेल की आपण सामना लगेचच चालू करायचा.